आकाशवाणी मुंबई केंद्र. आरोग्य दर्पण मध्ये ऐकूया वातविकार आणि आहार या विषयावर आहार तज्ज्ञ डॉक्टर अस्मिता तुपे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, श्रोते हो, आरोग्य दर्पण या मालिकेमध्ये मी नेहा खरे आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आयुर्वेद शास्त्र हे वात पित्त कफ हे शरीरातले त्रिदोष संतुलित ठेवण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतं. तर अर्थातच यासाठी आपला आहार विहार हा अत्यंत महत्त्वाचा असतो. सध्या तर पावसाचे दिवस आणि त्यामुळे आजारांच्या वेगवेगळ्या साथी येत असतात. ताप, सर्दी, खोकला तर अगदी सर्वसामान्य आहे. तर या काळामध्ये वाताचा सुद्धा प्रभाव वाढतो का, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. वातविकार आणि आहार हा आहे आजचा आपला विषय. आपण आमंत्रित केलं आहे आहार तज्ज्ञ डॉक्टर अस्मिता तुपे यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर अस्मिता तुपे या गेली 5 वर्ष प्रॅक्टिस करत आहेत. ॲक्युपंक्चर आणि डाएट असं एकत्र त्याचा परिणाम हा आपल्या रुग्णांवर अधिक होतो असं त्या अनुभवातून सांगतात. फूड अँड न्यूट्रिशन या विषयामध्ये डॉक्टर अस्मिता यांनी PhDची पदवी संपादन केलेली आहे. आयुर्वेदिक डाएट या विषयामध्ये त्या स्पेशालिस्ट आहेत. आणि मगाशी मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे ॲक्युपंक्चर, रेकी याचीही थेरपी याचाही रुग्णांवर उपचार करताना उपयोग त्या करत असतात. वातविकार म्हणजे काय, ह्या मूळ प्रश्नापासूनच आपण सुरुवात करूया. आणि वाताचे काही प्रकार आहेत का? आकाश आणि वायू या दोन्ही महाभूतांपासून वात तयार होतो. हां, आपण ह्याला आपला म्हणजे आयुर्वेदिक भाषेत वातदोष असं म्हटलं जातं. आपल्या शरीरामध्ये 3 दोष, जसे तुम्ही बोललात की वात, पित्त, कफ. पण ह्या पित्त आणि कफाला दोन्हीला कंट्रोल करणारा हा वात आहे. आणि वाताचे 5 प्रकार असतात जे संपूर्ण शरीराला चलायमान ठेवण्याचं म्हणजे कार्यमान ठेवण्याचं कार्य करतात. अच्छा. वातदोष हा शरीराच्या कुठच्या भागामध्ये, कुठच्या एखाद्या अवयवामध्ये अधिक कार्यशील असतो का? आणि वातदोषाचं कार्य हे काय असतं? वात हा मन, बुद्धी, इंद्रिये, छातीचा भाग, पोट, मांड्या, कमर, गुदद्वार ह्या ठिकाणी राहतो आणि शरीराला चालना देत असतो. जसं थुंकणे, श्वास घेणे, शिंकणे किंवा अन्न गिळणे, अन्नाला पुढे ढकलणे किंवा ढेकर येणे, बोलणे, ऐकणे हे कार्य वातामुळेच होत असतात. तसंच शरीरातील चपळता, स्मृती हे देखील वातदोषांवर अवलंबून असतं. जसं शरीराचा वर्ण गोरा की सावळा हे सुद्धा वातावरूनच ठरतं. तर हृदयाचं आकुंचन, प्रसरण पावण्याची क्षमता किंवा डोळ्याची उघडझाप ह्या सर्व क्रिया, मलमूत्र विसर्जन किंवा मासिक पाळी रेग्युलर आणण्याचे कार्य सुद्धा, आणि 9 महिने पूर्ण झाल्यानंतर गर्भाला बाहेर टाकण्याची जी क्रिया होते हे सुद्धा वातदोषाचं कार्य आहे. म्हणजे असा हा वात उपयुक्त आहे. हो. वायूचा प्रभाव जो आपण म्हणतो तो आपल्या शरीरामध्ये आवश्यक हा निश्चितच असतो. फक्त तो संतुलित असायला हवा, नाही का, प्रमाणामध्ये असावा. तर असंतुलनाची कारणं काय असतात? आणि समजा वातदोष कमी झाला तर काय होतं? वातदोष जर प्रमाणापेक्षा कमी झाला तर शरीरातील हालचाली अतिशय सावकाश होतात. हातपाय गळून गेल्याप्रमाणे वाटते, ज्ञानेंद्रियाच्या कार्यामध्ये बाधा होते. तसंच म्हणजे कफदोष वाढल्यावर जे आजार होतात तेच वातदोष कमी झाल्यामुळे सुद्धा होतात. उदाहरणार्थ जसं वृद्धांच्या हालचाली असतात, कारण वृद्ध काळामध्ये वातदोषाचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं असतं. तर तशाच म्हणजे हालचाली होतात. तसंच आपल्याला म्हणजे आपल्या एजमध्ये बोला किंवा 40मध्ये 50मध्ये जेव्हा वात वाढतो त्याप्रमाणे म्हणजे वाताचा परिणाम दिसून येतो. अच्छा. काही वेळेला ही लक्षणं सौम्य असतील आणि काही वेळेला त्रासदायक ठरतात, नाही का? म्हणजे गॅस आपण म्हणतो अगदी बोली भाषेत, वात न म्हणता बरेच जण गॅसचा त्रास होतो, अगदी खूपच सामान्यपणे आढळणारी अशी ही तक्रार आहे. तर अशा प्रकारे वात वाढला तर त्यामुळे कोणकोणती लक्षणं दिसतात? तुम्ही म्हणालात तसं शरीराच्या कोणकोणत्या अवयवामध्ये, मुख्यतः पोटात, छातीत वगैरे त्याचा त्रास होतोच, पण आजार कोणते कोणते होतात?
वात ॲक्च्युली जर वात वाढला तर आपल्याला आयुर्वेदाने सांगितलं की वातदोष जर वाढला तर 80 प्रकारचे आजार आपल्यामध्ये दिसून येतात. 80 प्रकारचे आजार? कारण पित्त आणि कफाचं दोन्ही कॉम्बिनेशन जर ह्याच्यामध्ये जर वातामुळे 80 प्रकारचे आजार होतात. पित्तामुळे 40 आणि कफामुळे 20 प्रकारचे आजार. म्हणजे सगळ्यात जास्त वातामुळेच हे, कारण वात सगळ्यांना कंट्रोल करतो, त्यामुळे वाताचे 80 प्रकारचे आजार आपल्याला दिसून येतात. ह्यामध्ये सगळे दुखण्याचे जे आजार असतात म्हणजे पोटदुखी, कमरदुखी, पाठदुखी किंवा वाताचे गोळे येणे, संडासला कडक होणे किंवा डोळ्यांचे दुखणे, फडफडणे, पोटात गॅस होणे किंवा मलमूत्र बाहेर न पडणे, स्त्रियांमध्ये अनियमित पाळी किंवा पीसीओडी किंवा पाळी न येणे, तसेच पुरुषांमध्ये स्पर्मची मोटिलिटी किंवा संख्या कमी होणे, गाऊट, संधिवात किंवा फीट येणे, मनोविकार, पित्ताशय, मूत्राशयाचे खडे, स्टोन हे, किंवा गुदभागाचे आजार, भगंदर किंवा अवयव स्वतःच्या स्थानातून डिसलोकेट होतं, जसं की ऑर्गन कोलॅप्स आपण बोलतो की रेक्टल कोलॅप्स किंवा वेगवेगळे ऑर्गन्स कोलॅप्स आपण म्हणतो, ते सुद्धा या वाढल्यामुळे होतं. किंवा त्वचा काळवणणे, त्याचे नख, दात, ह्याचा त्वचेचा रंग बदलणे किंवा अंगामध्ये सतत थरकाप सुटल्यासारखा वाटणे, कंप सुटतो किंवा अंगावर काटे येतात, झोप न लागणे, हे सुद्धा वातदोष वाढल्यामुळे होतं. निद्रानाश किंवा सतत पोट साफ न होणे, मलबद्धता, सतत टोचल्यासारखं वाटणे किंवा शरीराला थंडी जाणवते, म्हणजे आपल्या बाजूला जर गरम होत असेल तर आपल्याला थंडी जाणवते, म्हणजे ज्याचा वात वाढलेला असेल त्या व्यक्तीला गार वाटतं, गार वाटतं किंवा अंग सुन्न झाल्यासारखं वाटतं, हाडं सुद्धा शिथिळ होतात किंवा निखळतात, शरीर पूर्ण रुक्ष होतं. म्हणजे वाताचा एक गुण सांगितलेला आहे की वृक्ष, लघु, आणि तो वात वाढल्यामुळे आपलं शरीर सुद्धा वृक्ष होतं, कोरडेपणा येतो किंवा अंग गळून जाते आणि तोंडाची चव सुद्धा तुरट होते आणि वजन कमी होतं. म्हणजे वात वाढलेल्या लोकांमध्ये वजन वाढतच नाही, तुम्ही किती काही करा, खाल्लेला अंगाला लागत नाही बोलतात ते वात वाढल्यामुळे. अच्छा, बर. वाताचे प्रकार तुम्ही कोणते आहेत त्याविषयी थोडंसं सांगता पुन्हा एकदा? वाताचे प्राण, उदान, अपान, व्यान, समान हे 5 प्रकार असतात, जे संपूर्ण शरीरामध्ये आपल्या आढळतात. म्हणजे 5 इंद्रियांमध्ये हे आढळतात आणि पूर्ण शरीराचं कार्य सुरळीत चालू असतं. वात का वाढतो, म्हणजे वाढण्याची कारणं काय काय? म्हणजे आहाराशी अर्थातच ते जोडलेलं असेल ना? तर अति थंड पदार्थ खाणे, फ्रीजमधील थंड पाणी पिणे, खूप तिखट मसालेदार पदार्थ खाणे, ड्रायफ्रूटचा अतिरेक, रात्री जागरण करणे किंवा शिळे अन्न खाणे, खाल्लेले अन्न पचायच्या आधीच परत काहीतरी खाणे किंवा सतत चिंता करत राहणे, स्ट्रेस घेणे, क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करणे, मलमूत्र, शिंका आलेल्या असताना न जाणे, म्हणजे थांबून ठेवणे, किंवा याचं मुख्य कारण आहे ना कॉन्स्टिपेशन आहे. पोट वेळच्या वेळी साफ न झाल्यामुळे आतड्यांमध्ये मळ साचतो आणि तो पाचक रसामध्ये मिक्स होऊन शरीरामध्ये फिरत राहतो आणि सांध्यांमध्ये जाऊन अडकतो, आणि जेव्हा याला पोषक वातावरण तयार होतं शरीरामध्ये तेव्हा सांधेदुखी चालू होते. आणि पावसाळ्यामध्ये नॅचरली सर्व ऋतूंपेक्षा वातदोष जास्त वाढतो. अच्छा, म्हणजे आत्ताचा हा सीझन वातासाठी अनुकूल आहे असं म्हणता येईल आपल्याला. पण मग हा वात आपल्याला त्याचं प्रमाण वाताचं प्रमाण जे वाढलेलं आहे ते कमी कशा प्रकारे करता येईल, त्याच्यासाठी काय करायला हवं? वाताचं शमन करण्यासाठी आयुर्वेदामध्ये म्हणजे सांध्यांचे दुखणे किंवा अपचन या सर्व समस्यांमध्ये ना स्वस्त आणि गुणकारक औषध म्हणजे रोज अंघोळीच्या आधी शरीराला तेलाने मालिश करणे. अच्छा. आणि ह्यासाठी तिळाचे तेल हे सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. म्हणजे आंघोळीच्या 10 ते 15 मिनिटं आधी तिळाचं तेल थोडं कोमट करून आपण मालिश जर शरीराला केली तर आपण वाताला नियंत्रित ठेवू शकतो. ह्याला आयुर्वेदामध्ये स्नेहन आणि स्वेदन असं म्हटलं आहे. म्हणजे तेलाने मसाज करायचा आणि त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करायची. तर ह्यामुळे सांध्यांमध्ये वंगण तयार होतं आणि वेदना कमी होतात. आता तुमचा मुख्य जो विषय आहे तो की वात कमी करण्यासाठी आहारामध्ये आपल्या कोणते बदल करायला हवेत, काय पथ्य पाळलं पाहिजे?
तर जेवणामध्ये आपण कच्च्या तेलाचा वापर जास्ती करायचा. अच्छा. आणि कच्चं तेल ही रिफाईन नसावं. जर कच्च्या घाणीचं असलं तर त्याचा जास्त चांगला फायदा होतो. म्हणजे हल्ली लाकडी घाण्यावरचं तेल वगैरे जे हो. मिळतं ते बरोबर. अतिशय चांगलं. किंवा काळी मिरी आणि दालचिनी, जसे मसाल्याचे सगळे पदार्थ जसे आपल्या आहारात असतात, पण ते युक्तीने जरा जास्त वापरायचे ज्यांना वाताचा जास्त त्रास आहे. बरं. आणि ते पूर्ण म्हणजे त्याचा वाटलेला मसाला न करता ते पूर्ण अख्खं जेव्हा आपण फोडणीमध्ये घालतो तेव्हा त्याचा चांगला फायदा दिसून येतो. तसंच कच्च्या लसणाची चटणी, कच्च्या ओल्या नारळाची चटणी किंवा कच्च्या शेंगदाण्याची, जवसाची चटणी, जसं आळशीची चटणी. जेवणानंतर थोडे गूळ शेंगदाणे खावेत किंवा गूळ खोबरं खावं. आणि आपल्याला म्हणजे आयुर्वेदामध्ये मधुर, आम्ल, लवण ह्या तीन टेस्ट सांगितल्या आहेत. चवी. तर त्या मधुर म्हणजे त्याच्यामध्ये आपण तूप येतं, खजूर, मनुका, अंजीर असे गोड पदार्थ. किंवा आम्ल म्हणजे आंबट, ह्यामध्ये आवळा, हळद किंवा लिंबाचं लोणचं म्हणजे आवळ्याचं लोणचं, हळदीचं लोणचं. म्हणजे हे उष्ण पण असतं प्लस आंबट चवीचं पण असतं. ते चवही देतं आणि आपल्याला शरीरातला वात सुद्धा कंट्रोल करण्याचा किंवा नियंत्रित करण्याचा मदत करतं. आणि लवण म्हणजे ह्यामध्ये सैंधव मीठाचा वापर करण्यास सांगितलं आहे. तसंच गरम जेवण घेणं म्हणजे जसं आत्ता जेवण बनवलं तर तुम्ही 1-2 तासामध्ये ते जेवलं पाहिजे. किंवा बाजरीची भाकरी, या बाजरीच्या भाकरीवर तूप किंवा तिळाची चटणी किंवा बाजरीच्या भाकरीला तीळ लावून घ्यावं. अच्छा. तर ह्याने सुद्धा वात शमन करण्यासाठी चांगला फायदा होतो. तसंच देशी गाईचं तूप, गरम कोमट पाणी हे सुद्धा घेणं गरजेचं आहे. शेवग्याची पाने, फुले, त्याचं शेंगा पावडर, देशी लसूण हे नसा मोकळ्या करण्यासाठी आपल्याला आहारात घेणं खूप गरजेचं आहे. तसेच ओवा, हिंग ह्याचा जेवणामध्ये समावेश केला तर वाढलेला वात कमी करतो. तसंच जर आपण 20-21 दिवस जर जेवणाच्या आधी ह्या म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जेवणाच्या आधी तीळ 2 चमचे, जर कमी पॉलिशवाले असतील तर चांगले, तर ते 2 चमचे जेवणाच्या आधी अर्धा तास चावून जर खाल्ले तरी सुद्धा वात आपल्या शरीरातला कमी होण्यास मदत होते. पण म्हणजे कच्चे तीळ का भाजलेले? कच्चे तीळ. अच्छा. बरं. आहारामध्ये हे बदल तुम्ही म्हणताय तसं कोणत्या अशा भाज्या आहेत की ज्याच्यामुळे वात वाढतो असं पण काही असेल ना? म्हणजे आहे, त्याबद्दल आपण बोलूयात की म्हणजे कोणत्या भाज्या किंवा कोणते कडधान्य खावेत ह्याबद्दल आपण नंतर सांगणार आहात तुम्ही. बरं. ओव्हरऑल मी सांगेल. बरं. ज्येष्ठांमध्ये वातविकाराचं प्रमाण अधिक असायचं, पण आता तर कमी वयात म्हणजे तरुणांना सुद्धा वातविकाराचा त्रास होतोय. हे कितपत धोक्याचं आहे? किती रिस्क आहे याच्यामध्ये? हा तरुणांमध्ये किंवा जो म्हणजे महिलांमध्ये बोला किंवा अवेळी दिसणारा जो वात आहे तो मोस्टली संधिवात असतो. आणि हा संधिवाताचा हा आजार आहे हा हायपर सेन्सिटिव्हिटी ऑफ इम्युन सिस्टीममुळे होतो. म्हणजे स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्याच अवयवांना म्हणजे सांध्यांना नुकसान करते. अच्छा. आणि जो ऑस्टिओआर्थरायटिस आहे हा वृद्ध माणसांमध्ये होतो, पण आपल्याला जो आता दिसतो लहान मुलांपासून तरुण महिलांमध्ये जास्त बघितला जाणारा हा संधिवात किंवा रिमोटाइड आर्थरायटिस असतो. तो विशेषतः महिलांमध्ये आफ्टर डिलिव्हरी केअर चांगली न घेतल्यामुळे वाढलेला दिसतो. आणि तरुणांमध्ये तर आता जास्त पॅकेज फूड किंवा फ्राईड जंक फूड खाल्ल्यामुळे किंवा मैद्याचे, अति साखरेचे, अति खारट, कोल्ड ड्रिंक्स, शिळे अन्नपदार्थ ह्यामुळे वाढलेला दिसतो. आणि जनरली आमच्याकडे जे पेशंट येतात ते लास्टली स्वतःचं नुकसान करून येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर सांधेदुखी तुम्ही सुरू झाली तर तुम्ही ऱ्युमॅटॉलॉजिस्टकडे गेलात, तुम्ही पेन किलर देतात. त्यानंतर डीमार्ट्स म्हणजे डिसीज मॉडिफाईंग अँटी ऱ्युमॅटिक ड्रग्स देतात. आणि त्यानंतर स्टेरॉइड्स. आणि स्टेरॉइड्सचा जर फायदा झाला नाही तर नंतर बायोलॉजिकल्स असं मेडिसिन असतं.
पण हे मेडिसिन खाऊन खाऊन पेशंटचे लिव्हर किडनी खराब होत जाते. म्हणजे काही वेळेला त्याचे दुष्परिणाम असतात हा. औषधांचे. तर कारण ते सतत घेतल्यामुळे तुम्ही ज्या गोळ्या घेत आहात त्याचा अर्थ असा नाही की दुखणे कमी झालंय, फक्त तुम्हाला दुखणं जाणवत नाहीये, पण तिथे दुखणं तिथेच आहे, म्हणजे तो आजार तिथेच आहे. सो हे मेडिसिन तुमच्या सांध्यांमध्ये सिनोव्हेल फ्लुइड नाही बनवू शकत, जे म्हणजे आपण गादी असते किंवा जो लिक्विड असतो जो घर्षण कमी करतो ते नाही बनवू शकत. हे फक्त तुमची नॅचरल लाईफस्टाईल किंवा होलिस्टिक वे किंवा योग्य आहारापासूनच आपण ह्या म्हणजे काही अपेक्षा ठेवू शकतो. आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन आलेला आहे डॉक्टर, आपण बघूया कोण संवाद साधताय आपल्याशी. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार. हा, तर आवाज येतोय माझा? हो येतोय. फक्त ना सर्वच श्रोत्यांना एक सूचना आहे की आपण फोन लावताय तेव्हा आपला रेडिओ सेटचा आवाज कमी करा, म्हणजे मग आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचेल. बोला. हा, मला असं विचारायचं डॉक्टरांना सुद्धा नमस्कार. नमस्कार. हा, तर नवजात बालकांमध्ये हा वातविकार असू शकतो का, किंवा याला तर कॉन्स्टिपेशनमुळे किंवा कसं काय असं विचारायचं होतं. बर. आणि नवजात बालकांना, हॅलो. हा बोला. की टॉयलेट ट्रेनिंग समजा ते म्हणाल्या की मलमूत्र साठवून ठेवणं किंवा कुठल्या वयोगटापासून नवजात बालकांना टॉयलेट ट्रेनिंग द्यावं किंवा काय असं काय सांगता येईल का? नवजात बालकांमध्ये 10-12 वर्षापर्यंत वाताचा प्रभाव जास्त असतो. पण हे जे मेडिसिन त्यांनी सांगितलं ते मी मेडिसिन नाही देऊ, म्हणजे मी त्यामधली तज्ज्ञ नाहीये, त्यामुळे मेडिसिनच्या औषधाविषयी मी नाही सांगू शकत. आहारातले बदल किंवा काही असं सुचवता. आहारामध्ये म्हणजे लहान मुलांना स्पेशली आपण बोलतो की पालेभाज्या खा, पण पालेभाज्या त्यांच्यासाठी वात वाढवतात, सो ते तुम्ही कमी करू शकता. आणि जसं ते बोलले की मलमूत्र विसर्जन, तर हे कधी थांबवू नये. ते थांबवल्यामुळे आपल्या शरीर, कारण वाताचा हा आपल्याला इम्पॉर्टन्स असा आहे की मलमूत्र बाहेर काढण्यासाठी त्याची गरज आहे, पण आपण जेव्हा म्हणजे रोखून धरतो त्यामुळे वाताचा कार्याला आपण अडथळा आणतो आणि त्यामुळे वात शरीरामध्ये वाढू शकतो. बरोबर. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार. हा बोला, प्रश्न विचारा. मी ज्येष्ठ नागरिक आहे, 79 वर्षाचा. माझ्या हाताला अचानकपणे कधी कधी म्हणजे अशी बोटं वगैरे वाकडी होतात. अच्छा. काही वेळ झाल्यानंतर मग ते बरोबर होतात. ते कारण काय असावं याचं? बर. मी मगाशी सांगितलं की वयाच्या 60व्या वर्षानंतर वाताचा प्रकोप वाढत जातो. जसं वृद्धांमध्ये वात वाढलेला दिसून येतो. तर ह्यासाठी तुम्हाला रोज तिळाच्या तेलाने मालिश करणं खूप गरजेचं आहे. आणि सोबतच जर तुम्हाला हाताला जर वात मारत असेल तर तिथे आल्याचा रस आणि हळदीचे पावडर हे दोन्ही मिक्स करून तिथे सांध्यांच्या इथे लावू शकता तुम्ही रात्री झोपताना. आणि तिळाच्या तेलाने मालिश करणं खूप गरजेचं आहे. आणि जर पोटातून जर पूर्ण शरीराचा जर वात बिघडला असेल तर रात्री झोपताना कोमट पाण्यामध्ये 1 चमचा तिळाचं तेल सुद्धा तुम्ही घेऊ शकता. अच्छा. म्हणजे ते पोटात घ्यायचं. हो, ते पाणी प्यायचं. श्रोते हो, वातविकार आणि आहार हा आहे आजचा आपला विषय आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर अस्मिता तुपे. श्रोते हो, असा वेळी अवेळी येणारा पाऊस हा आपल्या शरीरामधले वेगवेगळे दोष हे बिघडवत असतो किंवा असंतुलित करत असतो. त्यापैकीच वातविकाराविषयी आज आपण बोलतो आहोत. वातविकार आणि आहार हा आहे आजचा आपला विषय. आपल्यासोबत आहेत डॉक्टर अस्मिता तुपे, आहार तज्ज्ञ आहेत आणि त्या आहाराच्या दृष्टिकोनातून आपल्याला मार्गदर्शन करत आहेत की या वातावरती नियंत्रण हे कसं ठेवता येईल. डॉक्टर अस्मिता, संधिवातामध्ये कोणते पदार्थ हे टाळणं गरजेचं आहे, काय खाऊ नये असं पथ्य, त्याविषयी सांगा. आयुर्वेदानुसार संधिवाताला कुक्ड फूड डिसीज असं म्हटलं आहे, म्हणजे जास्त शिजवलेलं जे अन्न असतं ते स्पेशली ह्यामध्ये अवॉइड करणं खूप गरजेचं असतं. तर आणि म्हणजे संधिवाताला धरून मी सांगते की हे 5 पदार्थ तुम्ही बंद करायला हवे. म्हणजे दुग्धजन्य पदार्थ, दही, मलाई, मिठाई, खवा, पेस्ट्री, चीज, कारण हे पदार्थ खूप हेवी नेचर असल्यामुळे पचवण्यासाठी खूप जड असतात. तर हे पचवण्यासाठी जठर अग्नी आपला स्ट्रॉंग हवा आहे.
आणि संधिवातामध्ये पचनशक्ती खूप कमजोर झालेली दिसते आणि बॉडी हिलिंग कपॅसिटी पण खूप कमी झालेली असते. आणि आता सध्याच्या काळात आपल्याला दुधाचे पदार्थ तेवढे प्युअर भेटत नाहीत. जर तुम्हाला प्युअर दुधाचा सोर्स मिळाला तर तुम्ही घेऊ शकता, पण दही, मलाई, मिठाई, खवा, पेस्ट्री हे वात म्हणजे संधिवात वाढवतं असं दिसून आलंय प्रॅक्टिसमध्ये. तसंच कडधान्य म्हणजे चणे, वाटाणे, चवळी, तूर डाळ, एक मूग, मटकी आणि मुगाची डाळ असं जर सोडलं तर बाकी सर्व कडधान्यामुळे संधिवात वाढलेला दिसून येतो. आणि संधिवातामध्ये खूपच जास्त त्रास असल्यामुळे पेशंटला हे अवॉइड करायलाच सांगितलं जातं. कारण हे जे आपण कडधान्य आता आपण प्रेशर कुकरमध्ये जे शिजवतो त्याचं केमिकल स्ट्रक्चर चेंज नाही होत, त्यामुळे ते फक्त फुटतं, पण शरीरामध्ये त्याचं पचन व्यवस्थित न झाल्यामुळे आम तयार होतो. आणि तसंच जे प्रोसेस फूड, जे रिफाईंड फूड आपल्याला आता मिळतं, बेकरी प्रॉडक्ट्स किंवा पॅकेज्ड फूड, आणि सध्या नाश्त्याचे प्रकार सुद्धा पॅकेज्डमध्ये येतात, तर त्यामध्ये पॉयझनस कंटेंट असतात. म्हणजे आपले जे नॉर्मल ताजे जेवण जे आहे ना तेच आपण खावं, कारण ते आपलं जे जेवण आहे ते 1 ते 2 दिवसांमध्ये सडतं, पण हे पदार्थ इतके महिने व्यवस्थित कसे टिकून राहतात ह्याचा आपण कधी विचार केलाय का? की हे पदार्थ तुम्ही बाहेर जर काढून ठेवले त्याला किडा मुंगे पण नाही लागत. म्हणजे जे प्रोसेस फूड असतं त्याच्याविषयी म्हणताय तुम्ही? हो, त्याला किड्या मुंग्या सुद्धा नाही लागत. म्हणजे याचा अर्थ की त्यांना सुद्धा कळतं की ह्यामध्ये काहीच न्यूट्रिएंट नाही आहेत, सो ते खाऊ नये. कारण प्रिझर्वेटिव्ह सगळ्या पॅकेज फूडमध्ये काही ना काही प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात आणि ते काही ना काही आजार निर्माण करणारेच असतात. तसंच ॲनिमल फूड किंवा नॉनव्हेज ह्यामध्ये म्हणजे सध्या ह्याला इंजेक्शन्स दिलेले असतात. केमिकल इंजेक्शनमुळे त्याची जी नॅचरल प्रोसेस असते अंडे देण्याची किंवा कपॅसिटीपेक्षा त्यांची जास्त फास्ट ग्रोथ केली जाते, आणि हे असं खाल्ल्याने आपले हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि रुग्णांचे त्रास सुद्धा वाढू शकतात. तुम्ही आणखी सांगा, पण त्याआधी आपण फोन बघूया. हॅलो. हा, बोला. हॅलो ताई, नमस्कार. नमस्कार. मी विजयकुमार स्वामी, बस्तवा, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर इथून बोलतोय ताई. माझं वय आता 62 आहे. बरं. माझं पित्त पिशवी काढलेलं आहे ताई 2004 ला. मग आता 5-6 वर्ष झालं मला हे वात आलेलं मला कळालं नाही. सगळ्या डॉक्टरांनी दाखवलं. कोविड काळात 2019 सगळे दाखवलं. त्यावेळी दवाखाने चालू बंद चालू. अजून माझ्या डोळ्यावर सुद्धा परिणाम झाला. डावा डोळा एक ब्लॅकच झालेला आहे ताई. अच्छा. आणि डोळ्याचं ऑपरेशन देखील झालेलं आहे आणि लेन्स बसवलेले आहेत. आणि उजव्या डोळ्याला साधारण कमी दिसायला. ते कशामुळे झालंय काय, आणि तेच पिशवी काढल्यामुळे काय परिणाम झालाय काय, हे विचारायचं होतं. अशा पेशंटमध्ये आपण जेव्हा प्रकृती बघतो किंवा समोर पेशंट बघतो तेव्हाच आपण त्याचं डायग्नोसिस करू शकतो. असं डिरेक्टली डिरेक्टली नाही सांगू शकत. डिरेक्टली नाही सांगू शकत की मार्गदर्शन किंवा सल्ला नाही देऊ शकत. बरोबर. तुम्ही मगाशी सांगत होतात की काय काय खायचं नाही. आपण ह्याच्यापर्यंत आलो होतो की अंडी, चिकन, मटन हे हेवीली व्हायरस लोडेड असतात. आणि ह्या पेशंट म्हणजे संधिवातामध्ये पेशंटची पचनशक्ती खूप कमजोर झालेली असते. आणि तुम्ही जेव्हा कम्प्लिटली हेल्दी आहात तेव्हा तुम्ही नॉनव्हेज तुम्हाला ॲडवाईस केलं जातं, पण संधिवातामध्ये हे अवॉइड करण्याचं खूप गरज आहे. टाळले पाहिजेत. गहू जो आहे तो गव्हाचं पीठ खूप चिकट असतं, तर आतड्यांच्या पोर्सला ते चिकटून राहतं आणि पोर्स बंद करतं आणि पचनासाठी 8 ते 18 तास त्याचं लागतात. त्यामुळे छोट्या आतड्या बऱ्याच प्रमाणात संधिवातामध्ये लीक झालेलं असतं. सो त्यामुळे दुखणे, सूज वाढते, रक्त जाड बनते, जेवण पचतही नाही आणि ते आतड्यांमध्ये सडते आणि रक्तामध्ये फिरत राहतं. त्यामुळे आम जास्त वाढतो शरीरामध्ये आणि सूज सुद्धा वाढते. आता काय काय खाऊ नये हे सांगितलं, पण मग खायचं काय आम्ही आणि वात नियंत्रित कसा ठेवायचा संधिवाताच्या बाबतीत विशेषतः? गव्हामध्ये ना खपली गहू येतो, जो आपला पूर्वीची जो वाण होता खपली गहू, तो आपण वापरू शकतो. किंवा गहू सोडून बाजरी, लाल तांदूळ, नाचणी, काळा तांदूळ किंवा कमी पॉलिश असलेला साधा भात, खिचडी बनवून तुम्ही त्याला तुपाचा तडका देऊन घेऊ शकता. म्हणजे तुपाची फोडणी. किंवा खिचडी बनवण्यासाठी हिंगाचा वापर करावा आणि
एक भाग जर तांदूळ घेतले तर 2 भाग डाळ घ्यावं आणि त्यामध्ये सर्व म्हणजे गाजर, दुधी भाज्या, भोपळा असं वेगवेगळ्या भाज्या त्यामध्ये घालाव्यात. आणि फोडणीसाठी अख्ख्या मी मगाशी सांगितलं तसं अख्खा गरम मसाल्याचा वापर म्हणजे दालचिनी, लवंग, मिरी हे फोडणीमध्ये घालावं. तर त्यामुळे ती खिचडी एक आयुर्वेदिक खिचडी बनते आणि हे संधिवात कमी करण्यासाठी याचा खूप चांगला फायदा होतो. अच्छा, बरं. आणि तसंच ना पिठामध्ये कणिक मळताना देशी गाईचं तूप जर आपण मिक्स केलं तर त्यामधली वृक्षता कमी होते आणि आतड्यांचं पूर्ण म्हणजे आतड्यांना आतून पूर्ण साफ करण्याचं ते सामर्थ्य असतं ते देशी गाईच्या तुपात किंवा तिळाच्या तेलामध्ये सुद्धा आहे. बरं. आणि तेल आणि तुपाच्या बाबतीत आणखी काय सांगाल आम्हाला? तेल हे तिळाचं तेल तर उत्तम सांगितलं आहे, सर्वात चांगलं. जर तुम्ही म्हणजे खूपच जास्त जर संधिवाताचा त्रास असेल तर जेवण जर तिळाच्या तेलात बनवलं तर वातदोष बॅलन्स पण करतो, वाढलेला वात आहे तो शरीरामधून काढूनही टाकतो आणि तुमच्या शरीरात जितक्या वाताची गरज आहे, लवचिकतेची गरज आहे ते सुद्धा बॅलन्स करतो आणि शरीराला आतून गरम ठेवण्याचं आणि आतमध्ये जे टॉक्सिक मटेरियल जे आम साचलेलं आहे शरीरामध्ये ते सुद्धा बाहेर काढण्यासाठी हा तिळाचं तेल मदत करतो. अच्छा. सोबतच तुम्ही राईचं तेल किंवा खोबरेल तेलही थोड्या प्रमाणात वापरू शकता. आणि देशी गाईचं तूप तर मी तुम्हाला सांगितलं की अतिशय सुपाच्य वातनाशक औषध आहे, धातूंचं पोषण करणारं आणि संधिवातामध्ये जे हाडे पेशी खराब होतात त्यांना सुद्धा तूप खाल्ल्यामुळे पूर्ण सुरक्षा मिळते. अच्छा. नमस्कार. हा, बोला. पानिपतवरनं मी शेंदुर्णीकर बोलतोय, हरियाणा राज्य. मिसेसचे माझे वय आहे 50. बर. आणि त्यांना संग्रहणी किंवा अतिसार अशा प्रकारचा थोडासा त्रास होतो, कारण जेवण झालं किंवा पोटात काय अन्न गेलं की त्यांना लगेच मागे जावं लागतं. तर संग्रहणी अतिसार याच्यामध्ये अंतर काय आणि त्याच्यावरचा इलाज काय? म्हणजे त्यांनी आहारात काय बदल करायला हवेत हे तुम्ही सांगाल का? अतिसार आणि काय संग्रहणी तर ह्यामध्ये मी डाएट आणि ॲक्युपंक्चर दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये करते. कधी कधी काय होतं की आपण बोलतो की हे मलमूत्र जे वेग आहेत ते वात वाढल्यामुळे होतो, पण बऱ्याच वेळेला वात म्हणजे वातामध्ये 1-2 प्रकार पडतात की ज्यामध्ये आपल्या धातूंचं कमी पोषण झालेलं असतं किंवा अतिपोषण झाल्यामुळे. तर ते आपण जेव्हा प्रकृती बघतो तेव्हा आपण सांगू शकतो की प्रकृती बघूनच सांगू शकतो की आपण काय म्हणजे ह्यावर काय उपाय द्यावा. तरी तुम्ही म्हणजे आहारामध्ये जर देशी गाईचं तूप जर वाढवलं तर पचनशक्ती थोडी वाढू शकते आणि जास्त फायबर म्हणजे फळभाज्यांचा जर वापर केला तर ह्यामध्ये सुधारणा होऊ शकते. आणि रात्रीची जर शांत झोप लागली तर डायजेशनची म्हणजे सुधारण्यासाठी मदत होतं. बरोबर. बरं, आता आयुर्वेदामध्ये लंघन चिकित्सा सुद्धा सांगितलेली आहे. तर आहारशास्त्र काय म्हणतं की अशा प्रकारे लंघन करावं का? उपवास केल्याने वात नियंत्रित राहतो का उपवासाच्या पदार्थांनी वाढतो? त्याविषयी. उपवासाच्या पदार्थांनी वात वाढतो, कारण आताचे आपण तळलेले वगैरे पदार्थ खातो तर ते आयुर्वेदानुसार वात शामक नाही आहेत, वात वाढवणारेच आहेत. आणि आयुर्वेदामध्ये लंघन चिकित्सा ही स्पेशली संधिवातासाठी सांगितलेली आहे की ही पहिली स्टेप आहे की आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून तरी एकदा उपवास करावा. म्हणजे ह्यामध्ये एकतर तुम्ही पूर्ण दिवस उपाशी राहा आणि आधीमध्ये फक्त कोमट पाणी प्या. आणि ज्यांना जमत नाही उपाशी राहणं तर त्या व्यक्तींनी 2 वेळा जी आता मी तुम्हाला खिचडी सांगितली ती 2 वेळा ते खाऊ शकतात. किंवा ह्याच्या आधीमध्ये पण त्यांना म्हणजे ज्यांना सततच भूक लागते त्यांनी एखादा राजगिराचा लाडू किंवा लाह्या घेऊ शकता. पण दुसऱ्या दिवसाचा उपवास सोडताना एखादं फळ किंवा ज्यूस, फळांचा रस ह्यांनी सुरुवात करावी. पण जास्तीत जास्त भूक लागेल तेव्हाच खावं. भूक जर लागली नाही तर खाऊ नये. म्हणजे एकदा जरी दिवसातून खाल्लं तरीही चालतं. म्हणजे लंघन केल्याने आपला पूर्ण शरीरात जो आहार तयार झालाय
तो बाहेर टाकण्यासाठी मदत होते. बरं. डॉक्टर अस्मिता तुपे, आपण इथे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती वातविकार आणि तो नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात काय बदल करायला हवेत याविषयी माहिती दिलीत. वेळ आता संपत आलेली आहे कार्यक्रमाची. आपण इथे सहभागी झालात कार्यक्रमात, आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, आत्ताच आपण ऐकत होतात आरोग्य दर्पणमध्ये वातविकार आणि आहार या विषयावर आहार तज्ज्ञ डॉक्टर अस्मिता तुपे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.